तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाबाबत केंद्र शासनाचा मोठा निर्णय आहे. त्यामध्ये 2025मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाचा मोठा निर्णय. केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील 26 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या हजारो कोटी रुपयाच्या पीक कर्जाची पुनर्रचना केली जाण्याची बातमी. पुनर्रचना म्हणजे आपण ज्याला पुनर्गठन म्हणतो, ती बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल 17,29,00,000 शेतकऱ्यांच्या 26,000 कोटी रुपयाच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने त्या ठिकाणी खाती निश्चित केली आहेत. सदस्य बँकांना या संदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर्स समितीला LBC, SLBC आधीच माहिती दिली आहे. शेतकऱ्यांची ही खाती पुनर्रचनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. आणि त्यानंतर या समोर आलेल्या महत्त्वाच्या बातमीमुळे साहजिकच शेतकऱ्यामध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमकं केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक कर्जाच्या संदर्भात काय केलं जाणार? पुनर्रचना म्हणजे नेमकं काय? आणि ही पीक कर्जाची पुनर्रचना म्हणजे एक प्रकारची कर्जमाफी आहे का? अशा दुविधामध्ये शेतकऱ्याची मानसिकता त्या ठिकाणी सापडली आहे की आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून या 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तरच बाकींच्या शेतकऱ्याचा काय होणार? असे अनेक सारे बालप्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये वेढलेले आहेत किंवा पडलेले आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप 2025मध्ये अतिवृष्टी बाधित 282 तालुके अंशतः व पूर्णतः बाधित अशी वर्गवारी करून दुष्काळी जाहीर केले आहेत. राज्य शासनाच्या या तालुक्यांना दुष्काळाचे ट्रिगर लागू करून दुष्काळाच्या 8 सवलती लागू केलेल्या आहेत. याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या सवलती म्हणजे पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती व थकीत पीक कर्जाचे पुनर्गठन. या सवलतीचा GR सहकार विभागाने निर्गमित करण्यात आला आहे. म्हणजे सहकार खात्याने आताच हा शासन निर्णय काढलेला आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून पीक कर्जाच्या वसुलीसह शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यास मंजुरी मिळाली आहे. पीक कर्जाची पुनर्रचना आणि पीक कर्जाचे पुनर्गठन हा एकच प्रकार आहे. 26 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाला एक राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता. या प्रस्तावातून नुकसानीसाठी मदतीची मागणी करण्यात आली होती. राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचे तेव्हा त्यांना माहिती देण्यात आलेली होती. केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना करायला या आलेल्या प्रस्तावाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे. राज्य शासनाच्या पुनर्रचनेला पुनर्गठनाला मंजुरी दिली आहे आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील कर्जांना पुनर्गठनाला मंजुरी दिली आहे. फार्मर लोन रिस्ट्रक्चरिंग स्कीम अर्थात पीक कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षीचा व्याजदर सवलतीचा असेल व त्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून सवलत दिली जाणार आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसऱ्या वर्षापासून सामान्य दरामध्ये त्यांचे व्याजदर असतील. शेतकऱ्याने एका हंगामात घेतलेले पीक कर्ज 3 वर्षामध्ये म्हणजे अल्प मुदतीचे कर्ज पीक कर्ज मध्यम मुदतीमध्ये दीर्घ मुदतीमध्ये रूपांतरित केला जातो. त्याची सवलत दिली जाते. मात्र शेतकऱ्यांना हे पुनर्गठन म्हणजे फक्त आजचं मरण उद्यावर टाकणं असे आहे. बऱ्याच वेळात पुनर्गठन केलेले शेतकरी कर्जमाफीसाठी पात्रही होत नाहीत. अशा वेळी ही पुनर्गठनाची प्रक्रिया हा निव्वळ वेळ काढूपणा असणार आहे असं त्या ठिकाणी शेतकऱ्याला वाटत आहे. कारण की आता आपण म्हणतो की आपण बँकेचं पुनर्गठन केलं तर ते थकीत कर्जात येत नाही अशी म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटतं की पुनर्गठन केलं की आपलं कर्ज त्या ठिकाणी माफ होत नाही. तर अशा प्रकारे हा केंद्र शासनाचा निर्णय आहे आणि तो राज्य शासनाने त्याच्यावर शासन निर्णय काढलेला आहे. धन्यवाद.